नमस्कार. आज आपण एक अशा विषयावर बोलणार आहोत जो सध्या प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात आहे. तो म्हणजे वाढता शेती खर्च कसा आटोक्यात आणायचा आणि तरीही पिकांचं उत्पन्न कसं टिकून ठेवायचं. हे आपण काही ताज्या कृषी अभ्यासांवरून समजून घेणार आहोत. शेती हा फक्त व्यवसाय नाही, तर ती एक जीवन पद्धती आहे, हे आपल्याला वेगळं सांगायची गरज नाही. पण आजच्या या विश्लेषणात आपण पाहणार आहोत की स्मार्ट खत व्यवस्थापन वापरून कमी खर्चात जास्तीत जास्त आणि तेही दर्जेदार उत्पादन कसं मिळवता येईल. चला तर मग सुरू करूया. आता आपण सध्याच्या जागतिक परिस्थितीकडे थोडं लक्ष देऊया. खरीप हंगाम अगदी जवळ आलाय आणि दुसरीकडे जागतिक तणाव आणि वाढती महागाई यामुळे इंधन आणि खतांचे दर अक्षरशः गगनाला भिडलेत. खतांचा तुटवडा आणि कच्च्या मालाच्या वाढत्या किमती हे एक मोठं संकट बनून उभं राहिलंय. ही फक्त कागदावरची आकडेवारी नाहीये, तर हा थेट शेतीच्या अर्थकारणावर होणारा मोठा आघात आहे. मग साहजिकच इथे एक अत्यंत कळीचा प्रश्न निर्माण होतो. तो म्हणजे पिकांच्या उत्पादनात कोणतीही तडजोड न करता रासायनिक खतांवरचा आपला खर्च कमी करणं खरोखर शक्य आहे का? खतांवर कमी खर्च करूनही आधीसारखंच भरघोस पीक घेता येऊ शकतं का? याच प्रश्नाचं उत्तर आपण या माहितीतून शोधणार आहोत. यासाठी आपण आज 6 मुख्य मुद्द्यांचा वेध घेणार आहोत. वाढता खर्च आणि समस्या, बीज प्रक्रिया, सेंद्रिय खतांचा वापर, माती परीक्षण, विद्राव्य खते आणि शेवटी कमी खर्चात जास्त पीक कसं घ्यायचंय यावर आपण बोलू. तर पहिला मुद्दा आहे वाढता खर्च आणि खतांची समस्या. जागतिक अर्थव्यवस्थेचा शेतीवर कसा थेट परिणाम होतोय ते आपण आता पाहूया. आता वळूया दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या मुद्द्याकडे. आपला पहिला उपाय आहे बीज प्रक्रिया, म्हणजेच पेरणीपूर्वीच नत्र स्थिर करण्याची पद्धत. आता खर्च वाचवण्याचं हे पहिलं हत्यार आपण बियाणं मातीत पडण्याआधीच वापरतो. बीज प्रक्रिया म्हणजे नेमकं काय? तर पेरणीपूर्वी बियाण्यांवर बुरशीनाशक, कीटकनाशक आणि जीवाणू खतांचा लेप देणं. यात ॲझोटोबॅक्टर, ॲझोस्पिरिलम आणि रायझोबियम यांसारख्या जीवाणूंचा वापर होतो. हे जीवाणू म्हणजे निसर्गाची एक जादूच आहे. ते थेट हवेतून नत्र शोषून घेतात, जमिनीत स्थिर करतात आणि पिकांना अगदी सहज उपलब्ध करून देतात. आणि यातली सर्वात भारी गोष्ट काय असेल तर ती आहे हा आकडा. पेरणीपूर्वीची ही अगदी सोपी प्रक्रिया तुमच्या युरियाची गरज तब्बल 20 ते 25% कमी करते. विचार करा, ज्या शेतात आधी 10 पोती युरिया लागायचा तिथे आता फक्त 7 ते 8 पोती युरिया पुरेसा होईल. शिवाय बियाणांवर आधीच कीटकनाशक आणि बुरशीनाशक लावल्यामुळे किडींचा प्रादुर्भाव कमी होतो आणि साहजिकच पुढे जाऊन फवारणीचा खर्चही वाचतो. आहे की नाही फायद्याचा सौदा? आता तिसरा मुद्दा, सेंद्रिय खतांचा फायदेशीर वापर. जमिनीचं आरोग्य आणि तिची कार्यक्षमता कशी सुधारता येईल ते पाहूया. इथं आपण शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट आणि हिरवळीच्या खतांबद्दल बोलतोय. आता हे उदाहरण बघा, किती रंजक आहे ना. सेंद्रिय खतांचा वापर करणं म्हणजे मुख्य जेवणाआधी एखादा हलकासा स्नॅक घेण्यासारखं आहे. जमिनीचं पोट जर आधीच सेंद्रिय पदार्थांनी थोडं भरलेलं असेल तर तिची रासायनिक खतांची भूक आपोआप कमी होते. आणि महत्त्वाचं म्हणजे ह्यानंतर आपण जी काही थोडीफार रासायनिक खतं देतो ती जमिनीत अगदी 100% ताकदीने काम करतात. यातूनच आपण चौथ्या मुद्द्याकडे येतो, ते म्हणजे माती परीक्षण. जमिनीची नेमकी भूक किती आहे हे अचूक ओळखणं. पिकाला किती खत द्यायचं याचा उगाच हवेत अंदाज बांधण्यापेक्षा माती परीक्षण करणं हा कधीही एक स्मार्ट आणि अचूक मार्ग आहे. माती परीक्षण करून आपण जमिनीत आधीपासून किती आणि कोणती अन्नद्रव्य उपलब्ध आहेत हे मोजू शकतो. यामुळे होतं काय तर आपला पैसा फक्त त्याच खतांवर खर्च होतो ज्याची पिकाला खरोखर गरज असते. म्हणजे उगाच जास्तीची खतं टाकून पैसे मातीत घालवण्याची अजिबात गरज उरत नाही. आता पाचवा टप्पा, विद्राव्य खते आणि सिंचन, म्हणजेच खतं थेट पिकांच्या मुळांपर्यंत कशी पोचवायची ते पाहू. पारंपरिक पद्धतीत आपण काय करतो तर कोरडी रासायनिक खतं जमिनीवर नुसती फेकून देतो. यात खतांचा प्रचंड मोठा अपव्यय होतो. याऐवजी विद्राव्य खतांचा वापर करणं खूप जास्त फायदेशीर ठरतं. ही खतं पाण्यात विरघळतात आणि ठिबक सिंचन किंवा फवारणीद्वारे ती थेट पिकांच्या मुळांपर्यंत किंवा पानांवर पोहोचवली जातात. आणि याचे परिणाम खरंच थक्क करणारे आहेत. तुम्ही इथे बघू शकता. ठिबक सिंचनातून खत दिल्यास त्यांची कार्यक्षमता थेट 80 ते 90% पोहोचते. जिथे पारंपरिक पद्धतीत निम्म्याहून अधिक खत वाया जातं, तिथे ही आधुनिक पद्धत खताचा प्रत्येक कण पिकाच्या कामी आणते. आता पिकाची मुळं ही अन्नद्रव्य थेट शोषून घेत असल्यामुळे खतांची एकूण गरज अजून 20 ते 30% कमी होते. विचार करा, उत्पादनात कोणतीही घट न होता खर्चात होणारी ही किती मोठी आणि खात्रीशीर बचत आहे. आणि आता शेवटचा 6वा मुद्दा,
कमी खर्चात जास्त उत्पादन या संपूर्ण रणनीतीचा आपण थोडक्यात सारांश पाहूया. थोडक्यात सांगायचं तर बियाण्यांवर जीवाणू खतांची प्रक्रिया करणं, सेंद्रिय खतांचा वापर करून मातीला तयार करणं, जमिनीची अचूक भूक ओळखण्यासाठी माती परीक्षण करणं आणि ठिबक सिंचनातून विद्राव्य खतांचा वापर करणं. ह्या 4 गोष्टी जर आपण केल्या तर महागड्या आणि अस्थिर रासायनिक खतांवरचं आपलं अवलंबित्व आपण खूप मोठ्या प्रमाणावर कमी करू शकतो. या सगळ्या सखोल चर्चेनंतर एक अतिशय महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न आपल्यासमोर उभा राहतो. जर या 4 शाश्वत पद्धतींचा अवलंब करून आजच्या या जागतिक महागाई आणि खतटंचाईच्या संकटापासून आपण शेतीचं संरक्षण करू शकतो, तर मग ह्या पद्धती भविष्यात जागतिक शेतीचं अर्थशास्त्र कायमचं बदलून एक नवीन फायदेशीर मानक प्रस्थापित करू शकतील का? नक्की विचार करा. आजच्या या विश्लेषणात सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.